नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा या आपल्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग याचा जो काय आहे तर तो भाग 4था बघणार आहोत. तर यापूर्वी आपण 3 भाग बघितले आहेत. तर माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की आधी आपण ते 3 भाग बघावी आणि त्यानंतर भाग हा 4था बघावा, की जेणेकरून तुम्हाला त्याची कनेक्टिव्हिटी किंवा त्याची लिंक लागेल. ओके. तर हा भारतीय राज्यघटनेचा आपण भाग कितवा बघतोय, तर भाग हा 4थ्या भागात आपण या ठिकाणी पोहोचलोय. तर माझी सगळ्यांना विनंती आहे पुन्हा एकदा, की हा जो काही आपला चॅनल आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करावा, जेणेकरून विद्यार्थी संख्या वाढेल तर शिकवायला एक प्रकारची एक वेगळी एनर्जी मिळेल. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपल्या मित्रांमध्ये हा चॅनल शेअर करावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचवावा. चला तर मग आपण स्टार्ट करूया या आपल्या सेशनला. तर यापूर्वी जे आहे तर आपण ते जे आहे तर ती संविधान सभा, त्यानंतर संविधान सभेने उद्देशपत्रिका तयार केली होती आणि उद्देशपत्रिकेवरनं आपली जी प्रस्ताविका होती तर ती बनली होती. प्रस्ताविकेलाच आपण इंग्रजीत काय म्हणतो तर प्रेम्बल आपण असं म्हणतो. तर त्यातला एक छोटासा टॉपिक आपला राहिला होता, तर तो या ठिकाणी आपण बघूयात, की जो परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असू शकतो. आता प्रस्ताविकेची सुधारणा. आता काय झालं, की प्रस्ताविका हा घटनेचा भाग आहे किंवा नाही, ज्यावेळेस असा मुद्दा उपस्थित झाला तर त्यावेळेस की प्रस्ताविकेत जो काही आपला घटनादुरुस्ती कलम आहे 368, तर यानुसार घटनादुरुस्ती करता येऊ शकते का नाही, असा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला होता. तर त्या ठिकाणी जे आहे तर काही निर्णय जे भारतीय जे आपल्या जे सर्वोच्च न्यायालय आहे तर त्यांनी या ठिकाणी काही या ठिकाणी निवाडे दिलेले आहेत. तर असे 3 निवाडे होते. तर सर्वात प्रथम जो निवाडा होता तर तो बेरुबारी युनियन केस 1960 मध्ये होता आणि तेव्हा जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं, की प्रस्ताविका हा काय आहे तर घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केलं होतं. कधी 1960 मध्ये बेरुबारी युनियन केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रस्ताविका घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले होते. मग त्यानंतर जे आहे तर केशवानंद भारती केस जी होती तर 1973 मध्ये, तर त्या ठिकाणी स्पष्ट असं जे सर्वोच्च न्यायालयाने जे पूर्वीचं मत फेटाळून सांगितलं होतं, की प्रस्ताविका हा घटनेचा भाग आहे असं या ठिकाणी सांगितलं होतं. तर आपल्यासाठी या केसमध्ये फक्त 2च मुद्दे महत्त्वाचे आहेत. तर घटनेच्या कलम 368 अंतर्गत प्रस्ताविकेत सुधारणा करता येऊ शकते का, हा मुद्दा प्रथम कधी उपस्थित झाला तर केशवानंद भारती केसमध्ये निर्माण झाला होता. ओके. कारण आधी तर कोर्टने सांगितलं होतं बेरुबारी, की प्रस्ताविका घटनेचा भागच नाहीये, तर मग जे आहे तर घटनादुरुस्तीचा प्रश्नच उरत नाही. पण नंतर काय सांगितलं, की जो प्रस्ताविका आहे तर तो घटनेचा भाग आहे आणि मग त्यावेळेस प्रथम मुद्दा उपस्थित झाला, की मग त्याच्यात चेंजेस करता येऊ शकतं का, तर जे कलम 368 जे आहे तर घटनादुरुस्ती कलम, तर याच्या अंतर्गत आपली प्रस्ताविका आहे तर त्यात बदल हा करता येऊ शकतो. पण त्या ठिकाणी मात्र म्हणजे कोर्टाने काय सांगितलं, की त्या आधारे घटनेच्या मूलभूत संरचनेत जो आहे तर तो बदल करता येईल का, तर नाही. जो त्याचं बेसिक स्ट्रक्चर आहे तर ते बदलता येणार नाही. जे प्रस्ताविकेचं मूळ जे स्ट्रक्चर आहे तर ते बदलता येणार नाही किंवा त्याच्यात जे मूळ ज्या गोष्टी आहेत तर त्यात बदल करता येणार नाही. तर इतर बदल हे करता येऊ शकतात. समजा त्याच्यात काही आपल्याला एक्स्ट्रा जे आहे आपण ॲडिशन म्हणू किंवा वाढ करायची असेल तर ते आपण या ठिकाणी करू शकतो. तर आत्तापर्यंत आपण जे आहे तर ते प्रस्ताविकेत कितीदा बदल केलाय, तर एकदाच आपण या ठिकाणी सुधारणा या ठिकाणी केलेली आहे, की जी घटनादुरुस्ती कायदा 1976 अन्वये जी काही 42वी घटनादुरुस्ती होती, तर त्या अन्वये आपण काय काय त्याच्यात टाकलं होतं, तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द या ठिकाणी प्रस्ताविकेत टाकण्यात आले होते. तर आता या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर सर्वात प्रथम जे आहे तर प्रस्ताविकेत सुधारणा करता येऊ शकते का, हा प्रश्न केव्हा कोणत्या केसमध्ये उपस्थित झाला, तर या ठिकाणी तो आहे केशवानंद भारती केसमध्ये हा प्रश्न उपस्थित झाला. तर त्यावेळेस कोर्टाने काय निर्णय दिला, तर कलम 360 अंतर्गत किंवा 368 अंतर्गत प्रस्ताविकेत जे आहे तर ती सुधारणा करता येऊ शकते, मात्र त्याच्या जो काही मूलभूत संरचना आहे तर त्यात बदल करता येणार नाही. तर हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे प्रत्येकाने आणि नोट डाऊन करायचा आहे. आणि आत्तापर्यंत आपण परीक्षेत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की आपण या ठिकाणी आत्तापर्यंत कितीदा जे आहे तर ते प्रस्ताविकेत या ठिकाणी घटनादुरुस्ती केली, तर ती आत्तापर्यंत फक्त आपण एकदाच प्रस्ताविकेत सुधारणा केली आणि ती म्हणजे जी आहे तर घटनादुरुस्ती कायदा 1976 अन्वये जी काही 42वी घटनादुरुस्ती होती
किंवा सुधारणा होती, तर त्यान्वये आपण काय काय शब्द टाकले, तर असाही देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता आपण त्या ठिकाणी हे शब्द जे आहे तर त्या ठिकाणी प्रस्ताविकेत टाकण्यात आली. तर कितीदा आपण प्रस्ताविकेत कितीदा बदल केले, तर ते एकदाच केले. कधी केले आपण, तर ते 42वी जी काही घटनादुरुस्ती होती 1976ची, तर त्या अन्वये कोणते कोणते शब्द टाकले आपण, तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता ही शब्द आपण त्या ठिकाणी प्रस्ताविकेत टाकली. तर या पद्धतीनं अतिशय महत्त्वाचे दोन जे पॉईंट आहे तर ते परीक्षाभिमुख पॉईंट आहे. तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि धर्मनिरपेक्ष जो आहे तर तो हा शब्द घटनेत तुम्हाला कुठेही दिसणार नाही, तो फक्त प्रस्ताविकेतच आहे. धर्मनिरपेक्ष, की ज्याला आपण सेक्युलर असं म्हणतो. तर यापूर्वी आपण सेक्युलर म्हणजे काय, की जी घटनेची वैशिष्ट्ये आपण जेव्हा बघत होतो तर त्यावेळेस आपण ते बघितलं होतं. तर याच्यासाठीच मी सांगतोय की आधी तुम्ही पूर्वीचे पार्ट बघा आणि त्यानंतर भाग 4 बघा. तर या ठिकाणी मी जे आहे तर ते उद्देशिकाच म्हणजेच ज्याला आपण प्रस्ताविका म्हणतो तर ती दाखवली, की जे उद्देश पत्रिकेचा ठराव जो काही संविधान सभेने पारित केला होता, तर त्यावरनं या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिझोल्युशन्स बनली होती. ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिझोल्युशन्स वरनं आपण उद्देश पत्रिका किंवा ज्याला सरनामा म्हणतो तर ते बनवलंय. तर या ठिकाणी आपण बघू शकतात. आणि जे आहे तर जो धर्मनिरपेक्ष असेल, समाजवादी असेल, धर्मनिरपेक्ष असेल, त्यानंतर एकात्मता असेल, तर हे शब्द आपण जे आहे तर 42वी घटनादुरुस्ती जी होती 1976ची, तर त्याच्यानुसार हे शब्द टाकण्यात आले होते. आणि या ठिकाणी जी आहे 42वी जी घटनादुरुस्ती, तर यालाच आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं देखील म्हणतो. आता ते का म्हणतो आपण, तर हे पुढे बघणारच आहोत, की यानुसार बऱ्याच आपण जे आहे तर ते घटनेत बदल केले होते. म्हणून आपण या ठिकाणी 42व्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं देखील आपण म्हणतो. आता या ठिकाणी आपण जर उद्देशिका बघितली तर याच्यात शेवटी लिहिलेलं आहे, आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वप्रत अर्पण करीत आहोत. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपण अंगीकृत म्हणजे स्वीकृत करत आहोत. आणि अंमल कधी चालू झाला घटनेचा, तर तो 26 जानेवारी 1950 रोजी. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे प्रत्येकाने. तर या ठिकाणी जो काही महत्त्वाचा जो पॉईंट आपला राहिला होता प्रस्ताविकेबद्दल, तर तो या ठिकाणी आपण बघितलाय. तर आपण आता या ठिकाणी जो आहे तर तो घटनेचा भाग 1 बघणार आहोत, की ज्या पद्धतीने आपण ज्यावेळेस बघितलं होतं घटनेचं स्ट्रक्चर, प्रस्ताविका, त्यानंतर घटनेचे ज्यावेळेस घटनाचा अंमल चालू झाला तर त्यावेळेस घटनेत किती 22 भाग होते, तर त्यापैकी हा आता आपला पहिला भाग असणार आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी जे स्ट्रक्चर आहे तर आधी तो समजून घ्यावा घटनेचा, की जो आपण भाग 2 किंवा 3 मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तर भाग 1 कशा संदर्भात आहे या ठिकाणी आपलं, तर संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. आता या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, की भाग 1 कशाच्या संदर्भात आहे, तर संघराज्य व त्याचे क्षेत्र. आता या भाग 1 मध्ये किती कलम आहेत, तर कलम 1 ते 4 या ठिकाणी कलम आहे. तर त्यापैकी देखील आपण जे महत्त्वाची आहे तर ती तेवढीच माहिती या ठिकाणी कलमांमध्ये बघणार आहोत. कारण कलमांमध्ये देखील जे आहे तर उपकलम देखील आहे. म्हणजेच कलम 1 असेल तर त्याच्या अंतर्गत कलम 1.1 असेल किंवा 1.2 असेल किंवा 1.3 असेल. पण आपल्या दृष्टीनं जे महत्त्वाचं आहे तर तेच आपण या ठिकाणी फक्त बघणार आहोत. आता कलम 1 काय म्हणतंय, की आता या ठिकाणी कसं स्टार्ट केलं आपण, भाग 1 संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, त्याच्या अंतर्गत कलम 1 ते 4, त्यामधील कलम पहिलं. आता पहिल्या कलमामध्ये सबकलम आहे, पण आपल्याला जे महत्त्वाचं आहे पहिल्या कलमात आपण तेवढंच फक्त या ठिकाणी बघूयात. आता कलम 1 काय म्हणतं, तर संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र. म्हणजे जे आहे तर संघराज्याचे नाव व त्याचे राज्यक्षेत्र. म्हणजे एखादं राज्य असेल तर त्याचे नाव, समजा महाराष्ट्र राज्य, आणि त्याचं त्या ठिकाणी राज्यक्षेत्र म्हणजेच त्याचं क्षेत्रफळ किती, तर असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. म्हणजे ह्या कलमात ह्या गोष्टी अंतर्भूत असणार आहे. तर त्यात त्यांनी काय सांगितलं त्या कलमात, इंडिया अर्थातच भारत हा राज्यांचा संघ असला. त्या ठिकाणी जे संघराज्य आहे तर त्याची डेफिनेशन आपण काय केली, तर इंडिया म्हणजे भारत, अर्थात इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा काय असेल, तर तो संघ असेल. वेगवेगळे राज्य मिळून भारत हा देश बनलेला असेल असं या ठिकाणी सांगितलं. ओके, तर लक्षात आलं असेल प्रत्येकाच्या, की इंडिया अर्थातच भारत हा काय असेल, तर राज्यांचा संघ असेल. मात्र कोणत्याही राज्यांचा संघ असेल हे या कलमात देण्यात आलेले नाही. म्हणजे कोणत्या राज्यांचं असेल तर ते या कलमात नाही दिलं. म्हणजेच मग कोणतं दिलं, तर कलम 1.2 नुसार, म्हणजे याचंच सब कलम ज्याला आपण म्हणू शकतो. घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे व त्यांची राज्यक्षेत्र म्हणजेच
भूप्रादेशिक विस्तार आपण ज्याला म्हणू, तर ते एका अनुसूचित म्हणजेच पहिल्या अनुसूचित या ठिकाणी सांगितलंय किंवा दिलंय. तर आपण या ठिकाणी कलम 1 बघतोय. तर 1 च्या अंतर्गत ज्या काही गोष्टी येतील तर ते आपण या ठिकाणी बघतोय. मग त्याच्यात काय असतील तर घटक राज्यांचे राज्यक्षेत्र असेल, केंद्रशासित प्रदेश असेल आणि संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे सुद्धा असेल. संपादित केली जातील म्हणजे काय, का समजा युद्धात आपण एखादा जो भाग आहे, समजा पाकिस्तानचा असेल किंवा नेपाळचा असेल किंवा इतर जे आपली शेजारील राज्य आहेत किंवा इतर जे काही देश आहेत, तर त्यांचा आपण जर काबीज केला तर त्या ठिकाणी तो सुद्धा राज्यक्षेत्र भारताचं आहे असं आपण त्या ठिकाणी घोषित करू शकतो किंवा आहे असं या कलमात सांगू शकतो. तर इंडिया अर्थातच भारत हा काय असेल तर राज्यांचा संघ. आणि त्यात पहिली अनुसूची या ठिकाणी काय दिलेली आहे, तर पहिल्या अनुसूचित जे आहे तर घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे व त्यांची राज्यक्षेत्र म्हणजे एक लिस्ट बनवलेली आहे अनुसूची. आता ज्यावेळेस आपण घटनेचं स्ट्रक्चर बघत होतो तर त्या ठिकाणी आपण भाग 1 बघितला होता, संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र. त्यानंतर त्याच्या खाली कलम आपण बघितली होती, कलम 1, 2, 3, 4. ओके. आणि त्यानंतर आपण काय बघितलं होतं तर भाग. मग पूर्वी किती भाग होते तर 22 भाग, आता किती आहेत तर 25 भाग. त्यानंतर आपण अनुसूच्या बघितल्या होत्या, तर पूर्वी 8 अनुसूच्या होत्या, तर आता किती अनुसूच्या आहे, पूर्वी 8 होत्या, तर आता किती आहे 12 अनुसूच्या या ठिकाणी आहे. ओके. तर पहिली अनुसूची त्यातली कशाची आहेत, कोणत्या पहिल्या अनुसूचित या ठिकाणी काय जे आहे तर ते समाविष्ट केलं तर घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे व त्यांची राज्यक्षेत्रे. ओके, लक्षात ठेवायचं सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता त्यानंतर जो आहे तर या ठिकाणी चुकून झालंय कलम 3, तर इथं कलम 2 आहे. आता कलम 2 मध्ये काय सांगितलं तर नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. ओके. तर काय जी आहे तर नवीन राज्य म्हणजे जी काही पूर्वी भारताचा भाग नव्हती. तर समजा मी तुम्हाला सांगितलं की आपण जो देशाचं इतर देशांशी युद्ध झालं आणि त्यांचा काही भाग आपण जर काबीज केला तर तो आपण नवीन राज्य म्हणून दाखल करून घेऊ शकतो किंवा स्थापन करू शकतो. ओके. तर जो भारताचा भाग नाही असं यासाठी कलम 2 आहे. ओके. त्यानंतर कलम 3 आहे नवीन राज्यांची निर्मिती. आता या ठिकाणी जी भारताची जी पूर्वीचीच राज्य होती तर त्यांमधून नवीन राज्याची निर्मिती करणे किंवा एखाद्या राज्याचा एक भाग दुसऱ्या राज्याला जोडणे या ठिकाणचं जे काय असेल मुद्दे तर ते नवीन राज्यांच्या निर्मितीमध्ये या ठिकाणी येतं. आता याचं उदाहरण द्यायचं जर झालं तर या ठिकाणी मध्य प्रदेशमधून छत्तीसगडचं ज्या पद्धतीनं विलगीकरण झालं किंवा नवीन राज्य बनलं किंवा बिहारमधून झारखंडचं जे काही नवीन राज्य बनलं किंवा जे उत्तर प्रदेशमधून जे आहे तर ते उत्तराखंड जे एक नवीन राज्य बनलं की ज्या 2000 मध्ये हे जे काय आहे तर हे नवीन राज्य स्थापन झाली होती, तर ते कलम 3 नुसार झाली होती. ओके. तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं. कलम 1 मध्ये काय बघितलं आपण संघ राज्यांची नावे व राज्यक्षेत्र. त्यानंतर कलम 2 मध्ये काय बघितलं तर नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. तर काही अटींच्या अधीन राहून संसद ही जी आहे तर नवीन राज्य संघ राज्यात दाखल करून घेऊ शकतात आणि नवीन राज्य स्थापन करू शकतात. कलम 3 मध्ये आपण बघितलं की नवीन राज्यांची निर्मिती. ओके. की जशी भारतात पूर्वी जी होती तर ती 28 होती, नंतर 29 जी आहे तर ती राज्य बनली. तर आता माहीतच आहे प्रत्येकाला तर 29 राज्य कोणते होते तर ते तेलंगणा या ठिकाणी 2 जून आय थिंक 2014 मध्ये ते स्थापन झालं होतं. तर ते तर ते कोणत्या कलमानुसार झालं होतं तर कलम 3 नुसार. आता कलम 4 पुढे काय दिलंय ते बघूयात. तर नवीन राज्य दाखल करून घेणे म्हणजेच कलम 3 नुसार किंवा स्थापन करणे कलम 2 नुसार. तसेच नवीन राज्यांची निर्मिती. ओके. त्यांचे क्षेत्रसीमा अथवा त्यांची नावे यात फेरफार करण्यासाठी करण्यात आलेला कायदा कलम 360 अंतर्गत घटनादुरुस्ती कायदा समजण्यात येणार नाही. ओके. या ठिकाणी कळलंच असेल की आपण जे घटनादुरुस्ती कायदा आहे 368 तर याच्या अंतर्गत हे जे आहे तर जसं आपण नवीन राज्य दाखल करून घेतलं किंवा नवीन राज्यांची निर्मिती केली तर ते या अंतर्गत घटनादुरुस्ती समजण्यात येईल का तर नाही. या ठिकाणी आपण असं समजत की घटनेत चेंज केला नाही असं समजण्यात या ठिकाणी येईल. ओके. तर हे आपण ज्याला म्हणतो की नवीन राज्यांची म्हणजे नवीन राज्य निर्मिती झाली किंवा नवीन जो आहे तर राज्य दाखल करून घेतलं तर हे एक पद्धतीचं घटनेत चेंज होईल. पण 368 जो आहे कलम तर याच्यानुसार ते घटनादुरुस्ती समजण्यात येईल का तर येणार नाही. ओके. लक्षात ठेवायचं प्रत्येकाने, महत्त्वाचा पॉईंट आहे.
तर अशा पद्धतीने आपण जे आहे तर तो भाग 1 या ठिकाणी बघितला आहे. भाग 1 संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र कलम 1 ते 4. त्यामध्ये कलम 1 संघराज्यांची नावे व राज्यक्षेत्र, कलम 2 नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे, कलम 3 नवीन राज्यांची निर्मिती आणि कलम 4 तर हे जे काय आहे तर 2 व कलम 2 व 3 हे जे आहे तर 368 अंतर्गत घटनादुरुस्ती समजण्यात येणार नाही. एवढंच आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचं होतं. तर पुढचा जो काही भाग आहे आपण तर तो भाग घटनेचा भाग 2 बघणार आहोत. तर त्या घटनेच्या भाग 2 मध्ये काय दिलंय तर नागरिक तत्व. ओके. तर नागरिक तत्वाविषयी जी तरतुदी आहे तर ते कशात दिलंय तर ते भाग 2 मध्ये दिलाय आणि 1 मध्ये काय दिलंय तर संघराज्य व त्याची राज्यक्षेत्रे हे भाग 1 मध्ये दिलंय. तर आपल्याला डायरेक्टली प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की भाग 2 मध्ये कशाविषयी तरतुदी आहे आणि खाली वेगवेगळी जी पर्याय आहे तर ते दिलेली असतील. त्यानंतर याच्या खाली जे नागरिक तत्व आहे भाग 2 मधील तर याच्यात कोणती कलम येतात तर कलम 5 ते 11 या ठिकाणी जे आहे तर ती कलम या ठिकाणी येतात. आता जे आहे तर या ठिकाणी आपण जे कलमांमध्ये जे आहे तर वेगवेगळ्या तारखा आहे म्हणजे कलम 5 असेल का जे घटनेच्या प्रारंभीचे नागरिक तत्व असेल तर ते केव्हापासून किंवा काय तर याविषयी बरेच जो आहे तर त्या तारखेंचा उल्लेख किंवा या ठिकाणी कालावधी ज्याला म्हणू शकतो आपण तर तो दिलाय. पण तो काय परीक्षेच्या दृष्टीनं आपल्यासाठी महत्त्वाचा नाही. तर आपण फक्त काय बघूयात की ती कोणती कलमं आहेत की कसं आपण भारताचे नागरिक आहोत किंवा आपल्याला याच्यातून कळेल की वेगळ्या जे स्थलांतरित झालेले लोक आहेत तर ते कसे भारताचे नागरिक. तर याच्यात आपण फक्त महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी बघणार आहोत. की आता आपण जर बघितलं तर नागरिक तत्वाच्या अंतर्गत कलम 5 ते 11 या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर कलम 5 काय म्हणतं की कलम 5 घटनेच्या प्रारंभीचे नागरिक तत्व. आता ती भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मलेली होती. तिच्या मातापित्यांपैकी कोणी एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते. तर ती जी आहे तर ती प्रारंभीपासून भारताचं कोण असेल तर नागरिक असणार आहे ती व्यक्ती. ओके. तर हे एक महत्त्वाचं कलम आहे कलम 5. फक्त या ठिकाणी कलमाचं जे हेडिंग आहे तर ते लक्षात तुम्ही ठेवावं हे अपेक्षित आहे. कलम 5 आहे घटनेच्या प्रारंभीचे नागरिक तत्व. त्यानंतर कलम 6 आहे पाकिस्तानातून स्थलांतरितांची नागरिकत्व. आता ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तर काही लोकांनी भारतात राहणं पसंत केलं तर काही पाकिस्तानमध्ये गेली किंवा जी पाकिस्तानमधली होती तर त्यांनी भारतात येणं पसंत केलं. तर याच्यासाठी हे जे आहे तर ते कलम 6 आहे. तर कलम 6 पाकिस्तानातून स्थलांतरितांची नागरिकत्व म्हणजे जी पाकिस्तानातून भारतात आली तर त्यांची नागरिकत्व. आता याच्यात बरेचसे जे आहे तर घटनेत जे आहे तर तो कालावधी दिलाय तर तो आपल्याला काही महत्त्वाचा नाही परीक्षेच्या दृष्टीने. तर आपण फक्त कलम 6 कशा संदर्भात आहे तर पाकिस्तानातून स्थलांतरितांची नागरिकत्व. आता कलम 7 काय म्हणतं स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींची नागरिकत्व म्हणजे जी पूर्वी भारतात राहत होती बट ज्यावेळेस आपलं जे आहे तर देश स्वतंत्र झाला आणि त्या ठिकाणी 2 राष्ट्र बनली की जे आपण यापूर्वी भाग 1 मध्ये बघितलं की जो भारत स्वातंत्र्य कायदा 1947 नुसार म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जो काही कायदा आहे माउंटबॅटन योजनेनुसार पारित झाला तर त्यानुसार 2 जे आहे तर ती राष्ट्र बनले. एक भारत आणि दुसरा पाकिस्तान. तर मग काही लोकांनी भारतात राहणं पसंत केलं किंवा भारतातून काही पाकिस्तानात गेली, पाकिस्तानातली काही लोक भारतात आली. तर त्यांच्यासाठी खास करून हे कलम 6 आणि 7 या ठिकाणी आहे. ओके. त्यानंतर कलम 8 आहे. आता याच्यात जे 6 आणि 7 मध्ये जे आहे तर वेगवेगळ्या या ठिकाणी तारखा दिलेल्या आहे पण त्या आपल्याला काही महत्त्वाच्या नाही. तर म्हणून आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींची नागरिकत्व. त्यानंतर कलम 8 आहे मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्व. आता जे आहे तर याला काय म्हणतो आपण PIO म्हणजेच पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन असं देखील आपण या ठिकाणी म्हणत असतो. PIO की जी व्यक्ती किंवा जिच्या मातापित्यांपैकी किंवा आजी-आजीपैकी कोणी एक भारतामध्ये जन्मले होते आणि ती जी भारताबाहेर कोणत्याही देशात सामान्यतः निवास करत आहे अशी कोणती व्यक्ती ही भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल जर तिने ती राहत असलेल्या देशातील भारताच्या जे डिप्लोमॅटिक्स असतात किंवा ज्याला आपण वाणिज्य दैतिक किंवा राजदैतिक अधिकारी ज्याला म्हणतो तर घटनेच्या प्रारंभीपूर्वी किंवा नंतर नागरिकत्वासाठी काय केलेलं असेल तर अर्ज केलेला असेल तर अशा प्रतिनिधीने ती भारताचा नागरिक म्हणून नोंद केली असेल तर तिला आपण काय म्हणतो तर मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचं नागरिकत्व म्हणजे त्याला आपण नागरिकत्व दिलं असं किंवा तो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे असं आपण त्याला म्हणतो.
ओके, म्हणजे त्यांच्यापैकी कोणीतरी, त्यांच्या मातापित्यांपैकी म्हणा किंवा आजी आजींपैकी कोणीतरी भारतात राहत होतं आणि नंतर ती तिथेच जन्मली आणि त्यांना आता भारतात यायची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी हे जी काय आहे तर ती प्रोव्हिजन आहे आणि ती अजूनही तिथेच आहे. म्हणजेच काय, तर त्यांचं जे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणजे त्यांचं मूळ काय आहे, तर ते आपला देश आहे. ओके, तर त्यांच्यासाठी कलम काय आहे, तर 8 आहे. फक्त एवढंच याच्यात लक्षात ठेवा, थोडंसं कन्फ्युजिंग आहे हे. मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व कशात दिलंय, तर ते कलम 8 मध्ये या ठिकाणी दिलंय. त्यानंतर जे काही इतर तरतुदी आहेत, तर जसं आपण बघितलं की 5 ते 11, तर त्यापैकी आपण 8 पर्यंत आलोय आणि पुढची जी कलम आहे 9, 10, 11, तर ही देखील कशा संदर्भात आहे, तर नागरिकत्व संदर्भात आहे. ओके, तर कलम 9 मध्ये काय दिलं की कोणत्याही व्यक्तीने परकीय देशाचे नागरिकत्व स्वइच्छेने संपादित जर केलं, तर ती भारताची व्यक्ती असणार नाही. आता या ठिकाणी थोडं लिहिताना चुकलंय माझं, की कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वइच्छेने संपादित जर केले असेल, तर ती भारताची नागरिक असणार नाही. ओके, म्हणजे कारण असं का, तर आपल्याकडे एकेरी नागरिकत्व आहे. आता अमेरिकेत दुहेरी नागरिकत्व आहे. ओके, पण या ठिकाणी जर आपण बघितलं, तर समजा एखादा व्यक्ती श्रीलंकेत गेला किंवा इतर कोणत्याही देशात गेला, अमेरिका असेल किंवा त्याने जर त्या देशाचं नागरिकत्व जर स्वीकारलं, तर तो भारताचा नागरिक असणार का, तर नाही असणार. असं स्पष्ट या ठिकाणी आपल्या जे आहे भारतीय संविधानात सांगितले. ते कशा अंतर्गत, तर कलम 9 महत्वाचं आहे. हे कलम लक्षात ठेवायचं प्रत्येकाने, परीक्षेत डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे तर तो कलम 10 आहे. भारताची नागरिक असलेली प्रत्येक जी आहे तर व्यक्ती संसद जो कोणताही कायदा करेल त्याच्या तरतुदींच्या अधीन राहून नागरिक म्हणून काय असेल, तर ती कायम राहील. भारताची नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती या ठिकाणी संसद झालंय, तर ती संसद जो काही कायदा करेल त्याच्या तरतुदींच्या अधीन राहून नागरिक म्हणून कायम राहील. म्हणजे जे आहे तर संसद वेगवेगळे कायदे या ठिकाणी, फक्त एवढंच सांगायचं की वेगवेगळे कायदे नागरिकत्वाविषयी संसद ही करू शकते आणि तो पूर्णतः अधिकार कोणाला आहे, तर तो संसदेला आहे आणि त्या कायद्यानुसारच जी काही व्यक्ती आहे तर ती भारताचा नागरिक म्हणून कायम राहील. त्यानंतर पुढचा जो काही कलम आहे तर तो कलम 11 आहे. तर संसदेला नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वाविषयी अन्य सर्व बाबींसंबंधी कायद्याने तरतूद करण्याचा अधिकार असेल. ओके, तर या ठिकाणी काय सांगितलंय का, नागरिकत्वाचं आपण संपादन कसं करू शकतो, की म्हणजे जे व्यक्ती भारताचं नागरिक नाही पण त्याला भारताचं नागरिक व्हायचंय, तर त्यासाठी काय तरतूद आहे. त्यानंतर सपोज एखादी व्यक्ती असेल तर त्याच्या नागरिकत्वाची समाप्ती कशी होऊ शकते आणि इतर नागरिकत्वाविषयी जे काही कायदे आहेत तर ते संपूर्ण बनवण्याचा अधिकार कोणाला असेल, तर तो संबंधित अधिकार तर तो कोणाला असेल, तर तो संसदेला असेल. महत्वाचा आहे कलम 11. तर या कलम 11 वरनं जो आहे तर तो आपण सिटिझनशिप ऍक्ट या ठिकाणी बनवला आहे, म्हणजेच नागरिकत्व कायदा 1955. तर तो कशाच्या आधारावरती आपण या ठिकाणी बनवला, तर लक्षात ठेवायचं, डायरेक्टली प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. सिटिझनशिप ऍक्ट 1955 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमावरती आधारित आहे, तर ते कलम 11 अंतर्गत जे काही संसदेला अधिकार प्राप्त झाले, तर त्या अंतर्गत आपण हे भारतीय नागरिकत्व कायदा या ठिकाणी बनवला. तर आता या ठिकाणी आपण मागे जर बघितलं, तर संसदेला नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वाविषयी अन्य सर्व बाबींसंबंधी कायदे करण्याचे किंवा तर कायद्यानुसार तरतूद करण्याचा अधिकार या ठिकाणी आहे. तर नागरिकत्वाचे संपादनाचे आता या ठिकाणी मार्ग सांगितले. तर जसं आपण सांगितलं की तो सर्व काही अधिकार कोणाला आहे, तर तो संसदेला आहे आणि संसदेला कोणानुसार, कोणत्या कलमानुसार मिळाला आहे, तर तो 11 नुसार. आता त्याच्यानुसार त्यांनी कोणता कायदा बनवला, तर नागरिकत्व कायदा 1955. तर या नागरिकत्व कायद्यात या ठिकाणी जे संपादन करण्याचे जे मार्ग आहे तर ते सांगण्यात आले आहे. तर ते किती मार्ग सांगितले या ठिकाणी, तर 1955च्या नागरिकत्व कायद्यामध्ये नागरिकत्व मिळवण्याच्या 5 मार्गांची तरतूद या ठिकाणी काय आहे, तर करण्यात आलेली आहे. किती मार्गांची? 5. डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1955च्या जो काही सिटिझनशिप ऍक्ट आहे तर त्याच्यात भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी किती मार्गांची तरतूद करण्यात आली आहे, तर ती 5. त्यातलं पहिलं कोणतं आहे, तर जन्मतत्वाद्वारे. ओके, पहिलं कोणतं आहे, जन्मतत्वाद्वारे. दुसरं कोणतं आहे, तर ते वंशतत्वाद्वारे. तिसरं कोणतं आहे, तर ते नोंदणी तत्वाद्वारे. चौथं कोणतं आहे, तर ते स्वीकृती तत्वाद्वारे. आणि 5वं कोणतं आहे, तर ते प्रदेशांच्या सम्मिलीकरणाद्वारे. म्हणजे जे काय प्रदेश आहे तर ते भारतात आपण विलीनीकरण करून या ठिकाणी त्या ज्या काही व्यक्ती असतील त्या प्रदेशात राहणाऱ्या, तर त्या भारताच्या या नागरिक होतील.
आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर जन्मतत्वाद्वारे, आता आपण सगळेच जण जन्मतत्वाद्वारे जे भारताचे नागरिक आहे आणि ते कोणत्या कायद्याअंतर्गत आहे, तर नागरिकत्व कायदा 1955 द्वारे. आता वंशतत्वाद्वारे जे मी तुम्हाला सांगितलं की पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन पैकी तो हा एक प्रकार आहे का ज्यांचे आई वडील आता सध्या पूर्वी ते भारताचे जे वंशज होते म्हणजे त्यांचे आजी आजोबा असतील किंवा आई वडील असतील तर ते भारताचे नागरिक नागरिक होते आणि जी त्यांची मुलं असतील तर अपत्य असतील तर ती ज्यावेळेस इतर देशाचं नागरिकत्व घेतात आणि पुन्हा ते अर्ज करतात की आमचे जे वंशज होते तर ते भारतात राहत होते आणि आम्हाला ते आता भारताचं नागरिकत्व मिळावं. ओके. तर ही जी काय आहे तर ती वंशतत्वाद्वारे झाले. त्यानंतर नोंदणी तत्वाद्वारे देखील आपण जे आहे तर ते भारताचं नागरिकत्व हे घेऊ शकतो. आता नोंदणी तत्वाद्वारे म्हणजे कसं, समजा भारतीय नागरिकाशी विवाह केलेल्या व नोंदणीसाठी जे अर्ज करण्यापूर्वी 7 वर्षे भारतात सामान्यतः निवासी असलेला जो काही व्यक्ती असेल तर तो भारताचा नागरिक या ठिकाणी होऊ शकतो किंवा भारतीय नागरिक असणाऱ्या पाल्यांची अल्पवयीन मुले म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की वंशतत्वामध्ये का ज्यांचे आई वडील भारताचे नागरिक होते बट जे त्यांची मुलं होती तर ती कुठे किंवा इतर देशात त्यांचा जन्म झाला असेल तर ती अशी व्यक्ती या ठिकाणी नोंदणी त्यांना करावी लागते आणि ते नोंदणी तत्वाद्वारे भारताचे नागरिक होऊ शकतात. त्यानंतर पुढचा जो काय आहे तर तो स्वीकृती तत्वाद्वारे. ओके. तर एखादा व्यक्ती हा भारताचा नागरिक होऊ शकतो जसं आदनान सामी झालं तर या ठिकाणी त्याच्यासाठी काही वेगवेगळ्या अटी व शर्ती असतात. जसं जे आपली 8वी अनुसूची आहे तर 8वी अनुसूचित जे काही 22 भारतीय भाषा आहे तर त्यापैकी एखाद्या भाषेचं त्याला ज्ञान असणं आवश्यक आहे. ती व्यक्ती सच्छील असावा असं देखील आहे किंवा ती जी व्यक्ती आहे तर ती या ठिकाणी विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता, मानवी प्रगती या क्षेत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण सेवा प्रदान करणारी व्यक्ती असायला हवी. तर या तत्वाद्वारे सुद्धा आपण जे आहे तर स्वीकृती तत्वाद्वारे एखाद्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व देऊ शकतो. त्यानंतर प्रदेशांच्या समिलीकरणाद्वारे देखील आपण या ठिकाणी की जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या भूप्रदेश आपण जो आहे तर तो काबीज केला तर त्या जी काही व्यक्ती आहे तर त्यांना देखील आपण भारताचं नागरिकत्व कायदा 1955 नुसार देऊ शकतो. आत्ता जी आहे तर या जे काही सर्व गट आहे की ज्यांना आपण नागरिकत्व देत आहोत तर त्यांच्यासाठी जे आहे तर प्रत्येक स्वीकृत तत्वाद्वारे नागरिक बनलेल्या व्यक्तीस भारताच्या संविधानाच्या प्रती निष्ठेची शपथ घेणं काय असतं तर ते गरजेचं असतं आता. ओके. कारण ते जे आहे तर ते या ठिकाणी आपण स्वीकृत करत आहोत की जसं वंशतत्वाद्वारे असेल, नोंदणी तत्वाद्वारे असेल, स्वीकृती असेल किंवा सम्मिलीकरणाद्वारे असेल तर यांच्यासाठी ती तरतूद या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी भाग 1 भारतीय राज्यघटनेचा भाग 1 व भाग 2 या ठिकाणी बघितला आहे. भाग 1 मध्ये जी महत्त्वाची कलमं त्यांची हेडिंग या ठिकाणी बघितली. त्याच पद्धतीनं आपण भाग 2 जो नागरिकत्व संबंधी आहे भारतीय राज्यघटनेचा तर तो बघितला आहे. त्याच्या अंतर्गत जे काही कलमं आहे 5 ते 11 ती बघितली आणि त्याच्यावरनं जो कलम 11 आहे तर त्यावरनं जो काही आपण नागरिकत्व कायदा आहे आणि त्यातल्या जे काही महत्त्वाचं होतं की कलम 1 ते आपले सॉरी तर 5 मार्गांची जी स्वीकृती करण्याची किंवा मिळवण्यासाठी जी काही तरतूद होती तर ती आपण या ठिकाणी बघितली. जसं स्वीकृती असते तर तसं लोप देखील होऊ शकतो. तर त्याच्या तरतुदी किती आहेत तर नागरिकत्व कायदा 1955 मध्ये नागरिकत्वाचा लोप होण्याचे 3 मार्ग सांगण्यात आलेले. किती? 3 मार्ग. आता स्वीकृतीचे किती मार्ग किंवा नागरिकत्व मिळवण्याची किती तर ते 5 आणि लोपची किती तर ते 3 या ठिकाणी मार्ग आहेत. तर पहिला कोणता? नागरिकत्वाचा त्याग करणे. आता नागरिकत्वाचा त्याग करणे म्हणजेच काय तर त्यांनी जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व या ठिकाणी स्वीकारलं असेल तर आपापच जो आहे किंवा आपल्या देशाचा जो त्यांनी असेल तर सोडला असेल किंवा भारताच्या एखाद्या पूर्ण वय व क्षमतेच्या नागरिकाने विहित पद्धतीने भारताचे नागरिकत्व सोडण्याची घोषणा केली असेल म्हणजे त्यांनी सांगितलं की मी या देशाचं नागरिकत्व सोडतोय व तिची संबंधित अधिकाऱ्याने नोंद करून घेतली म्हणजे त्याच्यासाठी असं काही नाही त्यांनी सोडलं तर त्याची जर नोंद झालेली असेल तर त्या व्यक्तीचा जो आहे नागरिकत्व तर तो काय होतं तर संपुष्टात येतं किंवा त्याचा आपण ज्याला म्हणतो की त्याने त्याग केला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर नागरिकत्व संपुष्टात येणे. तर संपुष्टात कसं येतं की ज्यावेळेस आपण दुसऱ्या देशाचं नागरिकत्व या ठिकाणी स्वीकारतो तर आपलं भारताचं नागरिकत्व ऑटोमॅटिकच या ठिकाणी संपुष्टात येतं आणि नागरिकत्व काढून घेणे म्हणजे संसद एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व हे काढून घेऊ शकतं पण कधी
तर फसवेगिरी करून किंवा खोटी माहिती देऊन किंवा गैरमार्गाने एखाद्या व्यक्तीने जर भारताचं नागरिकत्व मिळालं असेल, भारताचं नागरिकत्व मिळवले असेल, तर त्यावेळेस किंवा भारताच्या संविधानाप्रती अनिष्ठा दर्शवल्यास किंवा युद्ध दरम्यान शत्रूशी बेकायदेशीर व्यापार केल्यास किंवा संपर्क ठेवल्यास, तर त्यावेळेस या ठिकाणी जो आहे तर तो नागरिकत्व आपण किंवा संसद या ठिकाणी काढून घेऊ शकते. तर या ठिकाणी मी 3 मार्ग सांगितले: नागरिकत्वाचा त्याग करणे, नागरिकत्व संपुष्टात येणे आणि नागरिकत्व काढून घेणे. ओके, तर हे नागरिकत्व लोप किंवा समाप्तीची जी आहे तर नागरिकत्व कायदा 1955 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. तर निश्चितपणाने तुम्हाला जे हे आपलं लेक्चर आहे तर हे आवडलं असेल तर याला लाईक करा आणि जो काही आपला ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा हे जे काही यूट्यूब चॅनल आहे तर याला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की जरी एका विद्यार्थ्यांनी 5 व्यक्तींपर्यंत हा चॅनल पोहोचवला तर बऱ्यापैकी विद्यार्थी या ठिकाणी आपले जो आहे तर ते ऑनलाईन क्लासमध्ये येऊ शकतात. ओके, आणि शेजारील जे आहे सबस्क्राईबच्या शेजारील जे बेल आयकन आहे तर ते दाबायला विसरू नका, की जेणेकरून मी जेव्हाही नवीन लेक्चर अपडेट करेल तर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत मिळेल. आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर आपल्या काही सूचना असतील, त्यानंतर काही तुम्हाला इतर जे काही लेक्चरविषयी सांगायचं असेल किंवा बोलताना काही माझ्याकडनं चुका झाल्या असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा मला तसं तुम्ही इन्फॉर्म करा, की जेणेकरून आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये रेक्टिफाय या ठिकाणी किंवा दुरुस्त आपण या ठिकाणी करू शकतो. ओके, धन्यवाद.